KFCची ऑर्डर. चला निघूया फटाफट. पैसे कट केले ना, 50 रुपये समथिंग काहीतरी ऑर्डर लागली होती. आणि सेल्फी फोटो विथ बॅग. भाई घरामधून जेव्हा निघलो होतो तेव्हाच मागितलं असतं, बिघडलं असता. आता इतक्या उन्हामध्ये कोपरा बघायला लागेल आणि तेव्हा हे सेल्फी आणि फोटो विथ बॅग द्यायला लागेल. त्याची सेकंड ऑर्डर, पण भाई मोबाईल सायलेंटवरती कसं गेला आय डोंट नो. वा, मीच वॉल्यूम कमी करून ठेवला होता. अच्छा ही बेकरीची ऑर्डर आहे, ठीक आहे. ठीक आहे, बघू पहिले तिकडे गेलो होते काय सीन आहे. भेटली आपल्याला ऑर्डर. ऑर्डर व्हॅल्यू आहे 1198 आणि हिला घेऊन जायचं आहे घोट कॅम्पमध्ये तळोच्या. इथून अप्रॉक्सिमेटली 9 किलोमीटर आहे. कस्टमरची लोकेशन आहे वेगळी आणि या बिल्डिंगची लोकेशन दाखवली आहे बघा, अरिहंत अनायका. पण आपल्याला जायचं आहे दुसऱ्या बिल्डिंगमध्ये. तर मी मोबाईल नंबर दिला, आता ते मला लोकेशन पाठवतात व्हॉट्सअपवरती, जेणेकरून आपण त्यांच्या लोकेशनवरती जाऊन ऑर्डर डिलिव्हर करू. पण यामध्ये टाईम बघा किती वेस्ट होणार आहे. मी इथे 1:15 आलो आहे, समजतं. 50 मिनटं लागली. 10 किलोमीटर 139 आणि 140 आणि प्लस कस्टमरने 30 रुपये टिप पण दिली आहे. बट आता काय, लोकेशन पूर्ण चुकीची होती, कोऑर्डिनेशन वगैरे त्याच्यामध्ये बराच टाईम गेला. असं चला, काय हरकत नाही, बी पॉझिटिव्ह. आपल्याला एक ऑर्डर लागली आहे प्रशांत कॉर्नर. इथून येत ना कधी कधी माहिती आहे मित्रांनो, पनवेलच्या पण ऑर्डर लागतात, कामोड्याच्या पण ऑर्डर लागतात. इथून ना या साईडनी अब हा आहे प्रशांत कॉर्नर, सही आहे. पण आपल्याला तर सेक्टर 15 जायचं. मॅगडीची ऑर्डर. डोकरीचा खजाना म्हणजेच दादी का ठिकाणा, ही घेऊन जायची आपल्याला सेक्टर 35. कामोटेची ऑर्डर लागली आहे. मी नीट बघितलं, कामोटे सेक्टर किती होतं माहीत नाही, पण कामोटेची ऑर्डर आहे. मी समजते की सेक्टर 36ची आहे खारघरची. चला ठीक आहे. लार्ज ऑर्डर रॉयल दरबार. काय जास्तीत जास्त बिर्याणी असतील, अजून काय मला वाटत नाही ही जास्त मोठी ऑर्डर आहे. पण बघू, अजून रेडी नाही आहे. पिकअप एक 15. अननोन नंबर ब्लॉक करून ठेवतात आणि वरून बोलते की कॉल नाही आलं तुमचा. अरे यार, त्याला 5 स्टार रेटिंग गेली, हट फालतू. असं चला, कधीपासून बेल दाबतोय, बेल बंद आहे, दरवाजा नॉक करते, दरवाजा खोलत नाहीये आणि बाहेरून आवाज येतोय की आतमध्ये हसताय जोर जोरात. असा राग आलता ना मला. असो, 2 किलोमीटरचे 65 रुपीज़ भेटले. इस बात पे थोड़ा हंसते और निकलते. किती ऑर्डर झाल्या कंप्लीट आपल्या? 7 ऑर्डर कंप्लीट झाल्या. भारती 3ची हे बघा, कंपल्सरी लॉग इन जो आहे 10 किलोमीटरची ऑर्डर आहे. 9.53 आणि 73 रुपीजचा बेस पे दिला आहे. कमी दिला आहे ॲक्च्युअलमध्ये, थोडा नाही म्हणजे जरा जास्तच कमी दिला आहे. बट ठीक आहे. आता ही लागली आहे कुठे आणि कुठे घेऊन जायचं आहे तो सीन आहे. कारण कालचीच गोष्ट आहे. काल इथं घेऊन जायला सांगत होता, कुठल्या गावाबिवामध्ये, तळोजा लिंक रोडला, सॉरी MI तळोजा लिंक रोड, उरण रोड त्या साईडला. त्या वर्षी ऑर्डर आहे कोणगाव. किती किलोमीटर आहे इथून? अप्रॉक्सिमेटली 10 किलोमीटरच आहे. सो जाण्यामध्ये काही हरकत नाही आहे आणि मी जाणार. आता त्याच्या पुढे काही आपल्याला ऑर्डर लागणार नाही, तर मग तिथून ऑर्डर डिलिव्हर करून आपल्याला इथे ओरियन मॉलच्या इथे जायला लागेल. रेट डिपेंड करतं की ऑर्डर कुठून कसं लागेल.
जायलाच भाई अर्धा तास लागणार आहे, कारण शनिवार आहे, ट्रॅफिक होऊ शकते. चला मग निघूया. 11.7 किलोमीटर, 82 रुपीची अर्निंग. बाकी फलाना निमकाना. एवढ्या लांबून ऑर्डर लागली आहे फर्स्ट टाइम. श्री कृपा धाबा आणि डोसा प्लाझा. ते तो गडबड आहे रे बाबा. ओके, तर टोटल ऑर्डर आपले ट्रिप 9 दाखवत आहेत, पण 9 नाही, इथे झाले 10 ऑर्डर डिलेवर्ड. टाईम होते 4:49. मी सध्या इंडिया बुल्समध्ये आहे. या अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे तिथे. आणि इथे समोरच्या बिल्डिंगमध्ये काहीतरी मॅटर झालेत. पोलीस मागाशिल्ले बरेच होते. मी विचार केला होता की यार पनवेलचे ऑर्डर असतील, पण याला ते इंडिया बुल्सच्या दोन्ही पण मल्टी ऑर्डर होत्या. आता एनिवेज काय हरकत नाही, आता जायचं परत झोनमध्ये. आणि लीग आपली 7 वाजेपर्यंत बुक आहे, नाही 6 वाजेपर्यंतच बुक आहे. तर 5 वाजता गो टू होम टाकेल इथे. 5 वाजले की गो टू होम टाकेल. तो गो टू होम ॲक्टिवेट होईल आणि 6 ते 7ची लीग बुक करेल. टाटाची अल्ट्रोज आहे ती, मस्त आवाज होता. बट आपली एक इथे ऑर्डर कॅन्सल झाली आहे. असं चला परत मल्टी ऑर्डर दिली. ठीक आहे, एक बेकरीची आहे आणि दुसरा गुप्ता सँडविचची आहे. तर मे बी ह्या टायमिंगला नाही होणार आपली ऑर्डर कॅन्सल. चायला ही डबल ही लोकल ऑर्डर लागली आहे, पण ही रेडी तर आहे, बट इथे नाही आहे खाली. वेट करा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत. अरे एवढा वेळ थांबलो, जस्ट ट्रान्सफर मारली आणि ती मॅडम ती ऑर्डर घेऊन आली. आणि हे बघा, हे काय आहे भाई, हे काय तिच्या आईच्या गावात टॅप्या करतोय. नुसतं मल्टीवर मल्टी देतोय मला. काय चाललंय काय काय पॅप्या पॅप्या करतायत, कान फोडला. झाली मल्टी ऑर्डर एक कॅन्सल. अरे देवा. आता ही जवळपास 2.5 ते 3 किलोमीटरच्या आसपास घेऊन जायची आहे. तर ती मला वाटते टोटल डिस्टन्स काहीतरी 7 किलोमीटरच्या आसपास होता. हां असो. मल्टी ऑर्डर कंप्लीट करण्यासाठी नाही, मल्टी ऑर्डर असतात कॅन्सल करण्यासाठी. आता रायडर्स वाढलेत ना हळूहळू, आणि आज मॅच पण चालू आहे. तर दुपारी रायडर्स नव्हते, आता वाढले असतील रायडर्स. असो. 15वी ऑर्डर आहे ही, 15वी. न्यू पनवेलमधून पिकअप आहे, तर काय माहिती कुठे ड्रॉप आहे. आणि मल्टी ऑर्डर देतो आहे, ऑर्डर कॅन्सल होत आहेत. हे काय सीन आहे काय माहिती. सकाळची झाली, संध्याकाळ टाईम बघा 6:30 वाजले. आणि फायनली जाऊन कामुड्याची ऑर्डर लागली आहे. आतापर्यंत 14 ऑर्डर झाले. तो आहे बॉम्बे फ्राय. अरे वा, नेक्स्ट लेवल फोकस केला भाई. आणि तिथली ऑर्डर लागली आपल्याला. तर ती ऑर्डर पिकअप करून ड्रॉप करेल. आणि प्लॅन तर आहे की तिथून डायरेक्ट ऑर्डर डिलेवर न करता डायरेक्ट खारघरला जायचं आणि ऑर्डर डिलेवर करायचं. कारण मला कंटाळा आला भाई या एरियामध्ये फिरून. बाईक पण बघा दुनियामध्ये चालली आहे. जेवढी अर्निंग नाही तेवढी बाईक चाललो. पण असो, इन्सेंटिव्ह अजून अचीव व्हायचा बाकी आहे ना. लय बेकार इन्सेंटिव्ह दिला यार ह्या टायमिंगला. बेकार म्हणजे 15, 19, 23, 27. त्यांच्या बापासने 27 ऑर्डर केल्या होत्या एका दिवसामध्ये. मी 19, 23च्या मध्ये 19 ऑर्डर तरी झाल्या ना तरी बस. आणि मग आपला ऑर्डर अर्निंगवरती फोकस करायचा. हे 27, 23 ऑर्डर नाही मारायचं आहे करून. त्याला ऑर्डर याच्यावरती मी आत्ता लक्ष देतो आहे रे. पिझ्झा फ्राईज म्हणजे पिझ्झावरती फ्राईज टाकणार का असे वरती बघून तो काय माहिती. ऑर्डर आय डी पण खतरनाक आहे. 9,000 लागले तिथं होतो. आणि कळंबोलीची ऑर्डर लागली होती. तो आहे ना तो फ्युजन कुठला केक शॉप, तिथली ऑर्डर लागली. तशी ऑर्डर नको होती म्हणून मी ती ऑर्डर मारली नाही. आणि परत तशीच ऑर्डर लागली. 3.5 किलोमीटरचा पिकअप आणि 2 किलोमीटरचा ड्रॉप.
सेक्टर 20मध्ये जायचं आहे. आणि ट्रॅफिक बघा दुनियाभरची. आणि इथे भगत ताराचंदला नेहमी ट्रॅफिकच असते त्या टायमिंगला. म्हणजे सॅटर्डे आणि संडे ट्रॅफिकच असते इथे काय नाही करू शकत. पण बघा हे नमुने. आता याने माझा रस्ता अडवला. मी चांगला जाऊ शकलो असतो. लेफ्ट साईडलाच जायचं. हा घुसलामध्ये. हॉटेल प्रणामची ऑर्डर लागली आहे. ही जायची खारघर सेक्टर 37. 8:13 काय ओपन झालं. 8:13. टोटल ऑर्डर 16 डिलेवर्ड, 7 गी कंप्लीट, 180 इन्सेंटिव्ह अचीव. आता जेवढ्या पण ऑर्डर होतील हे सगळे ॲडिशनल आहे. मी काउंट नाही करत कारण मी फक्त हाच वेळ धरला होता. ठीक आहे. सो बघू किती ऑर्डर होतात. मी तर विचार करते 11 वाजेपर्यंत जेवढं होतील तेवढं होतील. आणि मग बाय बाय. चला ऑर्डर एडी पण मारली. लोकल ऑर्डर लागली आहे याची पिझ्झा. यो आहे इथं पिझ्झा हट. पण याचा वेटिंग टाईम किती आहे? 8 मिनटं. ऑर्डर पे टिप लार्ज ऑर्डर. भाई याला बोलतात सोने पे सुहागा. मॅक द डॉनल्ड. डायरेक्ट 168चीच ऑर्डर लागली आहे. पण आता ही ऑर्डर आहे कुठली आणि मी कुठल्या साईडने एक्झिट मारतो आहे. इधर तर गेट मला बंद दिसत आहेत. असं चला बघूया. तरी पण मी 10 ते 11ची गीक बुक नाही केली आहे. बघू मित्रांनो. तळोजाची ऑर्डर आहे. मी विचार करतो की ऑर्डर डिलिव्हरी मार्क करून आहे ना डायरेक्ट तसंच घरी जायचं. इथं मॅकडी, दुसरं मॅकडी. तर मग चला ही ऑर्डर डिलिव्हर करू. बोलते 15 मिनटं लागतील पोचायला. मला वाटत नाही 15 मिनटं. अर्धा तास लागेल मला असं वाटतं. लेट्स सी बघू. 135.4 किलोमीटर बाईक चालली आहे आणि अर्निंग आहे 1248. 20 ऑर्डर कंप्लीट अँड आजचा डे क्लोज. ठीक आहे. तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब. आणि मी भेटतो उद्या आहे संडे. तर उद्या मजा पण येईल. बघू चला कसं काय ते.